कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी संदीप जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। यावेळी जाधव यांच्या निवडीसोबतच स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी भाजप युतीकडून संकेत वारंगे तर शिवसेनेकडून ॲडव्होकेट सनी जाधव यांचीही नियुक्ती जाहीर करण्यात आली। निवडीनंतर झालेल्या पहिल्याच सभेत उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवरती धरले, ज्यामुळे सभागृहात मोठी चर्चा रंगली। या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, भाजपचे बिपिन म्हामुणकर यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून जंगी अभिनंदन केले जात आहे। महाडच्या सर्वांगीण विकासासाठी आता ही नवीन टीम नेमकी कशी काम करते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। शहर विकासाचा नवा अध्याय आजपासून सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आलेली आहे। सभेत उपस्थित सर्व नेत्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना त्यांच्या भविष्यातील सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या युतीनं 12 जागांवर घवघवी असं यश मिळालं। दुर्दैवानं नगराध्यक्ष आमचा निवडून आला नाही, तरी सुद्धा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाडकरांचा म्हणजे सुज्ञ महाडकरांचा कौल हा आमच्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीलाच आहे। ज्या ठिकाणी जनरल सभा होतात त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या कालावधीची ज्या वेळेला शेवटची मिटिंग झाली जनरल सभा, त्यावेळेला त्या सभागृहाला लोकनेते स्वर्गीय माणिकराव जगताप सभागृह अशा प्रकारचं नाव देण्याचा आम्ही ठराव संमत केला होता। त्या ठरावाची अद्यापही अंमलबजावणी झालेली दिसत नाही। मी आज प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की येत्या म्हणजे पुढची जी सर्वसाधारण सभा होईल ती माणिकराव जगताप सभागृहामध्येच होईल आणि त्याचं नामकरण लवकर करावं आणि या ठरावाची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी पहिल्याच सभेत केलेली आहे।